मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज राज्यातील ओबीसी संघटनांची बैठक बोलावली आहे। या बैठकीला ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांना देखील बोलावण्यात आले। तायवाडेंनी सरकारने काढलेल्या जीआरला पाठिंबा दिलाय, तर हा जीआर रद्द करावा ही मागणी सर्व ओबीसी संघटनांची आहे। यावर बैठकीत चर्चा होणार आहे, तर सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची प्रमुख मागणी या बैठकीत करणार असल्याची माहिती काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी दिली। तर बैठकीत तोडगा निघणार असल्याचा दावा भाजप आमदार परिणय फुकेंनी केला। आम्ही विरोध केला नाही, सकल ओबीसी महामोर्चाने त्यांना विरोध केला। त्या काळात त्यांची भूमिका या जीआरच्या समर्थनार्थ होती आणि त्या जीआरचा नुकसान नक्की ओबीसी समाजाला होतो असे सर्व ओबीसी बांधवांची भावना आहे आणि त्याबद्दलचं चीड आणि राग आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हा जीआर रद्द करावा ही मागणी असेल आणि ही मागणी करत असताना ओबीसींचे काही एक दोन प्रमुख मागण्या आहेत, पण मुख्यत्वे आम्हाला तो जीआर रद्द करावा अशीच मागणी सकल ओबीसी समाजाची आहे। मला वाटतं की निश्चितच याचा तोडगा निघणार, जे संघटना आहे त्यांचं समाधान आजच्या बैठकीतनं होणार हे मला खात्री आहे। ते जीआरमध्ये काही शब्द किंवा काही वाक्य जे चुकीचे आहेत, ते इंटरप्रिटेशन कुठेतरी चुकीचं होऊन राहिलं, त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आणि मग त्या शेवटी ठरवणार की काय याच्यात करणार आहे।